बाहेर परत जा. गो बॅक आउटसाइड. गो बॅक आउटसाइड. सगळ्यांना जायला पाहिजे. एव्हरीवन मस्ट गो. एव्हरीवन मस्ट गो. आता इथे सगळ्यांना जायला पाहिजे आहे, तुम्ही सर्वांना जायला पाहिजे असं इथे बोलू शकता. सर्वांची बोलती बंद झाली. एव्हरीवन वॉज स्पीचलेस. एव्हरीवन वॉज स्पीचलेस. त्यांना सगळं सांग. टेल देम एव्हरीथिंग. टेल देम एव्हरीथिंग. संपूर्ण जग त्याला ओळखतं. बऱ्याचदा आपण बोलतो अरे संपूर्ण जग त्याला ओळखतं किंवा सगळं जग त्याला ओळखतं. तसं सेंटेन्स आहे द एंटायर वर्ल्ड नोज हिम. द एंटायर वर्ल्ड नोज हिम. थांब मी तुला दाखवतो. वेट आय विल शो यू. वेट आय विल शो यू. गाईज तुम्हाला अशाच प्रकारे डेली यूजचे सेंटेन्सचे व्हिडिओ जर आवडत असतील तर गाईज व्हिडिओला लाईक जरूर करा आणि सोबतच बेल आयकन प्रेस करून कमेंट सुद्धा करा की मॅम आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडतात म्हणून मी अजून अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तुझं पुस्तक घेऊन ये. गेट युअर बुक. गेट युअर बुक. गेट युअर बुक. किंवा यालाच तुम्ही ब्रिंग युअर बुक. ब्रिंग युअर बुक असंही म्हणू शकता. आता मी इथे बुक घेतला आहे, तुम्ही त्या ठिकाणी नोटबुक घ्या किंवा पेन घेऊ शकता किंवा पाणी सुद्धा घेऊ शकता. ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर किंवा ब्रिंग मी अ वॉटर अशा प्रकारे किंवा ब्रिंग मी अ नोटबुक अशा प्रकारे. कोणीतरी मला बोलावलं. समबडी कॉल्ड मी. समबडी कॉल्ड मी. प्रत्येक जण विलक्षण आहे किंवा प्रत्येक जण अद्वितीय आहे किंवा प्रत्येक जण खास आहे. बऱ्याचदा म्हणतो ना, तसं सेंटेन्स आहे एव्हरीवन इज युनिक. एव्हरीवन इज युनिक. युनिक म्हणजे काय? अद्वितीय, विलक्षण, खास अशा प्रकारे. काहीही अवघड नव्हतं. नथिंग वॉज डिफिकल्ट. नथिंग वॉज डिफिकल्ट. फक्त एक घे. टेक ओनली वन. टेक ओनली वन. गाईज ही खूप सोपी आणि छोटी छोटी सेंटेन्स आहेत. आपण नेहमी डेली यूजमध्ये यूज करत असतो. ही सेंटेन्स तुम्हाला एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा, जोपर्यंत तुमच्या पूर्ण लक्षात बसत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि ही सेंटेन्स तुम्हाला लक्षात ठेवून बोलायची आहेत. एवढं लक्षात ठेवा. असं सर्वांनी सांगितलं. एव्हरीवन सेड सो. एव्हरीवन सेड सो. बऱ्याचदा म्हणतो ना आपण अरे मला असं सगळ्यांनी सांगितलं किंवा सर्वांनी सांगितलं. तसंच सेंटेन्स आहे सगळ्यांनी सांगितलं. असं सगळ्यांनी सांगितलं. एव्हरीवन सेड सो. माझी चूक होती का किंवा मी चुकीचा होतो का, दोन्ही प्रकारचं सेंटेन्स असू शकतं. वॉज आय रॉंग. वॉज आय रॉंग. माझा विश्वास नाही. आय डोंट बिलीव्ह. आय डोंट बिलीव्ह. सत्य नेहमी कटू असतं. द ट्रूथ इज ऑलवेज बिटर. द ट्रूथ इज ऑलवेज बिटर. गाईज मी ज्यावेळेस सेंटेन्स रिपीट करते त्यावेळेस माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचंही बोलण्याची प्रॅक्टिस होईल. तू फक्त यालाच पात्र आहेस किंवा तू फक्त हेच डिझर्व करतो. आपण बऱ्याचदा असं बोलतो. तसं सेंटेन्स आहे यू डिझर्व धिस ओनली. यू डिझर्व धिस ओनली. डिझर्व करणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी पात्र असणे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. इट्स अ बिग डील फॉर मी. इट्स अ बिग डील फॉर मी. मी कधीही हार मानणार नाही. आय विल नेव्हर गिव्ह अप. आय विल नेव्हर गिव्ह अप. मी पुन्हा एकदा विचार केला. आय थॉट वन्स अगेन. आय थॉट वन्स अगेन. स्वतः घे. बऱ्याचदा आपण म्हणतो ना स्वतः घे. तसं सेंटेन्स आहे हेल्प युअर सेल्फ. हेल्प युअर सेल्फ. आपण बऱ्याचदा म्हणतो अरे मला आज काहीतरी ना चांगलं खावंसं वाटतंय. तसं सेंटेन्स आहे. याला इंग्लिशमध्ये म्हणा आय फील लाईक ईटिंग समथिंग गुड. आय फील लाईक ईटिंग समथिंग गुड. ही कागदपत्रे कपाटात ठेव. कीप दीज डॉक्युमेंट्स इन द कबर्ड. कीप दीज डॉक्युमेंट्स इन द कबर्ड. येताना माझ्यासाठी काहीतरी आण.
बऱ्याचदा आपण मम्मी लोक बऱ्याचदा आपण कुठेतरी बाहेर जातो त्यावेळेस मुलं म्हणतात की येताना माझ्यासाठी काहीतरी आण. तेच सेंटेन्स आहे, ब्रिंग समथिंग फॉर मी व्हेन यू कम. ब्रिंग समथिंग फॉर मी व्हेन यू कम. मला चुकीचं सिद्ध कर. प्रूव्ह मी रॉंग. प्रूव्ह मी रॉंग. मला अजूनही माहित नाही. बऱ्याचदा अरे मला अजूनही माहित नाही, तेच अजूनही माहित नाही. त्याला इंग्लिशमध्ये म्हणा, आय स्टील डोंट नो. आय स्टील डोंट नो. फ्रीज खराब झाला आहे. द फ्रीज इज ब्रोकन. द फ्रीज इज ब्रोकन किंवा द फ्रीज इज नॉट वर्किंग असंही बोलू शकता. तू दिवसभर टीव्ही पाहत राहतो. यू कीप वॉचिंग टीव्ही ऑल डे. यू कीप वॉचिंग टीव्ही ऑल डे. तुम्ही कुठं बाहेर जात आहेत का? आर यू गोइंग आउट समवेअर. आर यू गोइंग आउट समवेअर. आई भूक लागली आहे, जेवण दे. मम्मी आय एम हंग्री, गिव्ह मी फूड. मम्मी आय एम हंग्री, गिव्ह मी फूड. काही छोटी सेंटेन्स आहेत. आता हे सेंटेन्स बघा, खूप मोठं जरी वाटत असलं तर 2-3 छोटी सेंटेन्स मिळून हा सेंटेन्स बनलेला आहे. तेव्हा अशी सेंटेन्स बोलण्याचं प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला इंग्लिश बोलताना डेली यूजमध्ये कोणतीही अडचण येणार नाही किंवा कोणतीही डिफिकल्टी येणार नाही. केसांना तेल लाव. अप्लाय द ऑइल ऑन द हेअर. अप्लाय द ऑइल ऑन द हेअर. तुला शांत राहण्याची गरज आहे. यू नीड टू रिमेन काम. यू नीड टू रिमेन काम. अशा गोष्टी बोलू नकोस. डोंट से सच थिंग्स. डोंट से सच थिंग्स. मला महत्वाचं काम आहे. आय हॅव अर्जंट वर्क. आय हॅव अर्जंट वर्क किंवा इथेच तुम्ही अर्जंटच्या जागी इम्पॉर्टंट वर्क असे घेऊ शकता. दुसऱ्याला विचार किंवा दुसऱ्या कोणाला विचार, दोन्ही प्रकारचं सेंटेन्स असू शकतं. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा, आस्क समवन एल्स. आस्क समवन एल्स. मी तुझ्याकडे येत होतो. आय वॉज कमिंग टू यू. आय वॉज कमिंग टू यू. ते माझ्यासाठी अवघड आहे. दॅट्स डिफिकल्ट फॉर मी. दॅट्स डिफिकल्ट फॉर मी. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की ते माझ्यासाठी सोपे आहे, सिंपल म्हणा, दॅट्स इझी फॉर मी. दॅट्स इझी फॉर मी. मला चुकीचं समजू नकोस. डोंट गेट मी रॉंग. डोंट गेट मी रॉंग. कोणतं पण चालेल. ईदर इज ॲक्सेप्टेबल. ईदर इज ॲक्सेप्टेबल. सगळे हसायला लागले. एव्हरीवन स्टार्ट लाफिंग. एव्हरीवन स्टार्ट लाफिंग. मला कोणत्याही दिवशी फोन कर. बऱ्याचदा म्हणतो ना, मला कोणत्याही दिवशी फोन कर. तसं सेंटेन्स आहे, कॉल मी एनी डे. कॉल मी एनी डे. मी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही. आय कांट वेट लॉंगर. आय कांट वेट लॉंगर. जेवण लवकर संपव किंवा तुझं जेवण लवकर संपव. फिनिश युअर फूड क्विकली. फिनिश युअर फूड क्विकली. बाहेर जा आणि माझी वाट बघ. गो आउटसाइड अँड वेट फॉर मी. गो आउटसाइड अँड वेट फॉर मी. एकतरी तू जेवण कर किंवा टीव्ही बघ. असं सेंटेन्स आपण मुलांना नेहमी बोलतो, एकतरी तू जेवण कर नाहीतर टीव्ही बघ. इंग्लिशमध्ये सिंपल म्हणा, ईदर यू ईट और वॉच टीव्ही. ईदर यू ईट और वॉच टीव्ही. आता तसंच सेंटेन्स आहे, एकतरी तू ऐक किंवा बोल. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा, ईदर यू लिसन और स्पीक. ईदर यू लिसन और स्पीक. आता जर इंग्लिशमध्ये तुम्हाला म्हणायचं असेल की जर लाईट गेली तर, आपण असे सेंटेन्स बऱ्याचदा बोलतो की असं झालं तर, लाईट गेली तर, अशा प्रकारे. आता इथं सेंटेन्स आहे आपलं, जर लाईट गेली तर. याला इंग्लिशमध्ये म्हणा, व्हॉट इफ द पॉवर गोज आउट. व्हॉट इफ द पॉवर गोज आउट. ही फक्त नावासाठी शाळा आहे. बऱ्याचदा म्हणतो ना, अरे ही फक्त नावाची शाळा आहे, म्हणजे त्या शाळेत काही केलं जात नाही, फक्त नावाची शाळा आहे. तसं सेंटेन्स आहे इंग्लिशमध्ये म्हणा,
दिस इज जस्ट अ सो कॉल्ड स्कूल. दिस इज जस्ट अ सो कॉल्ड स्कूल. सो कॉल्ड म्हणजे काय, फक्त नावापुरतं असं. जर तो रागात येऊ लागला तर, किंवा त्याला राग येऊ लागला तर दोन्ही प्रकारे सेंटेन्स असू शकतं. व्हॉट इफ ही स्टार्ट गेटिंग अँग्री. व्हॉट इफ ही स्टार्ट गेटिंग अँग्री. त्याने इथून जाणं चांगलं राहील. ही हॅड बेटर गो फ्रॉम हिअर. ही हॅड बेटर गो फ्रॉम हिअर. त्याने माझ्याशी न बोलणं चांगलं राहील. अशी सेंटेन्स पण आपण नेहमी बोलतो. इंग्लिशमध्ये म्हणा, ही हॅड बेटर नॉट टॉक टू मी. ही हॅड बेटर नॉट टॉक टू मी. किंवा आपण बऱ्याचदा असंही सेंटेन्स बोलतो की तो माझ्या मार्गात न येणं चांगलं राहील, किंवा त्यानं माझ्या मार्गात न येणं चांगलं राहील. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा, ही हॅड बेटर नॉट कम इन माय वे. ही हॅड बेटर नॉट कम इन माय वे. आय होप गाईज याच्यातली खूप सारी सेंटेन्स तुम्हाला युजफुल असणार आहेत, किंवा तुम्ही जी सेंटेन्सची इंग्लिश शोधत असाल अशीच सेंटेन्स इथं खूप सारी सेंटेन्स तुम्हाला भेटलेली असतील, आणि तुम्हाला व्हिडिओसुद्धा आवडलेला असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा.